नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उठला आहे. 105 नगरपंचायत निवडणुका अगदी तोंडावर आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सांगली जिल्ह्यातील 3 ज्या नगरपंचायत आहेत, खानापूर, कवटेमहाकाळ आणि कडेगाव, त्यातील कडेगाव नगरपंचायत ही हाय व्होल्टेज ड्रामा ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये दिसून येतोय. अगदी नेक टू नेक फाईट ह्या निवडणुकीत दिसते, तिरंगी लढत दिसते. तर आज शेवटच्या दिवशी विधान परिषदेचे आमदार व भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर साहेब प्रचारामध्ये भाजपच्या प्रचारात आले आहेत. तर त्यांना त्यांची भूमिका जाणून घेऊयात. काय आज तुम्ही प्रचारामध्ये आलाय? आज कडेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रभर निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढल्या जात आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 3 नगरपंचायतच्या निवडणुका लढण्याचं चालू आहे. आज कडेगावमध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं अनेक घरांना भेटी दिल्या आणि लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचा. यापूर्वी इथं काँग्रेसची नगरपंचायतमध्ये सत्ता होती, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काही विकासाचं काम त्यांना करता आलं नाही किंवा त्यांच्यामध्ये अनेक गैरमेळ आहेत, अनेक नाराजी आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही या शहरातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदूस्थानी म्हणून काम करते आणि 2014 ते 2019च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं जे राज्यामध्ये सरकार होतं, त्या सरकारनं जे काम या महाराष्ट्रामध्ये केलं आहे, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये केलं आहे, इथल्या सगळ्या लोकांना भावलेलं आहे. नॅशनल हायवेचं काम आपण सगळेजण बघताय. विजापूरपर्यंत जाणारा जो नॅशनल हायवे आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला काम करता आलं नाही, परंतु केंद्राच्या माध्यमातून आणि 2014 ते 2019 राज्याच्या माध्यमातून खूप मोठी कामं या तालुक्यामध्ये झालेली आहेत आणि म्हणून इथल्या मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे. पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मागं ते विधान परिषदेवरती होते, जिल्हा परिषदची सत्ता होती, त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे. पण मागच्या वेळेस नगरपंचायतला आमचा निसटता पराभव झाला होता, परंतु आता बहुमतानं या नगरपंचायतीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचं हे या कडेगाव शहरातल्या गोरगरीब लोकांनी ठरवलेलं आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई इथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. मी आता सगळ्या लोकांना भेटत आलो, 3-4 वार्डामध्ये आम्ही फिरून आलो, तर लोकांच्या चेहऱ्यावरती प्रचंड उत्साह आहे आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करायची संधी मिळते हे लोकांना खूप आनंदाची गोष्ट असते. सोबतच भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील प्रचारामध्ये वेग घेतला आहे. काय सांगाल? एकदम प्रतिष्ठेची निवडणूक झाली तर कडेगाव हे तालुक्याचं गाव आहे. इथली पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीकडे आहे, जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि इथला जो मागचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर 7-10 असा मागच्या वेळेला 10 काँग्रेस आणि 7 आम्ही जातो. आमच्या ज्या सीट्स पडल्या त्या 3 मतानं, 9 मतानं, 8 मतानं अशा 3 सीट गेल्या आमच्या. नंतर मागच्याच वेळेला आमची नगरपालिका आली असती आणि यावेळेला धनंजय भैयासारखं अत्यंत सुसंस्कृत आणि कामाशी मतलब असणारं नेतृत्व या ठिकाणी आहे. मागच्या नगरपंचायतीमध्ये किती गोंधळ झाला, काय झालं, काय नगरपालिकेचा कारभार झाला हे आम्ही सांगायची गरज नाही, हे कडेगावला अख्ख्या माहिती आहे. परंतु जर भारतीय जनता पार्टीला नगरपालिकेला कडेगावच्या नागरिकांनी संधी दिली तर या गावाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जवळजवळ 10 कोटीचे प्रस्ताव आम्ही नगरपालिकेला त्यावेळेला मागितले होते, पण नगरपालिकेनं जाणून बुजून आम्हाला हे प्रस्ताव दिले नाहीत. 100% काय केले, आमचा गट आहे इथं 80 ते 90 हजार मतदान या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यामुळं ताकद लावणं, प्रचार करणं हे त्यांचं काम आहे, पण पार्टी भारतीय जनता पार्टी निवडून आणणं हे आमचं काम आहे. तर हे होते भाजपचे नेते. त्यांनी प्रचार सभेत आपण त्यांच्याशी घेतलो.